नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पॅटर्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तारणार आणि ठाकरे गटाची नवी रणनीती समोर येणार आणि एकनाथ शिंदेंना बसणार सर्वात मोठा धक्का। काय आहे बाळासाहेबांचा पॅटर्न? उद्धव ठाकरे कशामुळे येणार? पुढे आली मोठी बातमी सविस्तर जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। महाराष्ट्राच्या राजकारणातील आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना पराभूत करण्यासाठी ठाकरे गटाने नवी रणनीती आखली आहे। जिथं पक्षाकडे उमेदवार नाही अशा 7 ते 8 जागांवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी दिली जाणार आहे। तसेच जिथे संघटना बळकट आहे अशा ठिकाणी या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तिकीट देखील देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत उद्धव ठाकरे गट लढला तर 2019मध्ये जिंकलेल्या जागांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तिथे दावा करण्याची शक्यता अधिक आहे। मुंबईत माहीम विधानसभा मतदारसंघात सदा सरवणकर यांच्या विरोधात विशाखा राऊत किंवा महेश सावंत निवडणूक लढवू शकतात। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पॅटर्न उद्धव ठाकरे राबवण्याची शक्यता आहे। याबाबत ठाकरे गटाची रणनीती देखील ठरली आहे। त्यामुळे ठाकरे गट निवडणुकीच्या तयारीला लागला आहे। शिंदे गट यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली होती। 19 जून 2022 रोजी शिवसेनेचा 56वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 जानेवारी 2022ला शिवसेनेच्या इतिहासाचे सर्वात मोठे बंड झाले। महाराष्ट्रात विधान परिषदेसाठी मतदान पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे 12 आमदार घेऊन गुजरातमधील सुरतमध्ये पोहोचली। तिथून एकनाथ शिंदे आसाममधील गुवाहाटीत गेले। शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केली आणि शिवसेनेला अडचणीत आणलं। दरम्यानच्या काळात शिवसेनेत उरलेल्या आमदारांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र यशस्वी ठरले नाहीत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमधून पायउतार झालं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे 2 पक्ष नव्याने निवडणूक आयोगाच्या निर्णयाने उदयाला आले। त्यानंतर निवडणूक आयोगाला अंतिम सुनावणी शिंदे यांच्या मूळ शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण ही चिन्ह देऊन टाकली। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे नव्याने पक्षाची जबाबदारी आली आहे। दरम्यान मूळ शिवसेना पक्ष शिंदेंना देण्याचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात गेले। त्याचवेळी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची लढाई नाही, सर्वोच्च न्यायालयात लढली गेली। याची सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला। त्यामुळे हा निकाल कुणाच्या बाजूला लागतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं। निकाल 10 दिवसांनी येण्याची शक्यता वर्तवण्यात येतून त्यामुळे शिंदे सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही व शिंदे सरकारला या निकालाची भीती आहे आणि हा निकाल शिवसेनेच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागणार असल्याचं मत अनेक कायदे आणि राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केल्यामुळे शिंदे गट पुरता अडचणीत सापडला आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार अडचणीत येण्यापेक्षा व राजीनामे देण्यापेक्षा मंत्रिमंडळाचा विस्तार या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत थांबवावा असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करत आपल्या आमदारांना कशातरी पद्धतीने थांबवण्याचा प्रयत्न केला आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शिंदे गट व ठाकरे गट दोघांचा सत्ता संघर्ष सर्वोच्च न्यायालयात रंगत असताना देखील सर्वोच्च न्यायालय कुणाच्या बाजूने निकाल देईल, ठाकरेंच्या की शिंदेंच्या? आपल्याला काय वाटतं या बाबतीतलं आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। मित्रांनो, तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।